नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. युडायस प्लस वरती शैक्षणिक वर्ष 24-25 करिता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री करण्यासाठीचा टॅब हा ऍक्टिव्ह झाला असून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री युडायस प्लस वरती HDMS या पोर्टलवरती कशा पद्धतीने करायची या संदर्भातील डेमो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यासाठी तुम्हाला युडायस प्लस वरती या ठिकाणी यावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट मॉड्यूल दिसेल. या ठिकाणी आपल्याला जे स्टेट आहे आपलं महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी चूज करायचं यापैकी आणि त्यानंतर पहा गो यावरती आपण क्लिक करावं. गो यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठीचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा युडायस नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून पहा लॉग इन करावं लागेल. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला 24-25 मध्ये विद्यार्थ्यांची नवीन एंट्री करायची इयत्ता पहिलीच्या, तर त्यासाठी आपण 24-25 हा टॅब आहे यावरती क्लिक करायचा आहे. या टॅबवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या शाळेची इन्फॉर्मेशन येईल आणि लगेचच पहा या ठिकाणी तुम्हाला इयत्ता पहिलीच्या वर्गासमोर ऍड स्टुडंट तर हा टॅब दिसणार आहे. यावरती आपण क्लिक करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नावे जेवढे असतील तेवढे पहा ऍड करायचे आहेत. तर याआधी एक लक्षात ठेवायची एक कंडिशन आहे, ती म्हणजे तुमच्या शाळेचं युडायस प्लसचं जे प्रमोशन आहे तुम्ही सगळं कंप्लीट करणं किंवा फायनलाइज करणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही फायनलाइज केलं नसेल तर तुम्हाला ऍड स्टुडंट यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला फायनलाइज करा अशा प्रकारचा एरर किंवा मेसेज येईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या शाळेचं 23-24 मधून 24-25 मध्ये प्रमोशन पूर्ण करून शाळा फायनलाइज करणं हे गरजेचं आहे. तरच तुम्हाला पहिलीची मुलं या ठिकाणी ऍड करता येतील. त्यामुळे तुम्ही जी प्रमोशनची फायनलाइज प्रोसेस आहे ती पूर्ण करावी आणि त्याच्यानंतर आता पहिलीची मुलं ऍड करण्यासाठी या ठिकाणी यावं. तर आपण ऍड स्टुडंट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण क्लिक केलं की या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव रेकॉर्ड प्रमाणे टाकायचं आहे. जेंडर, डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आणि आधार कार्डवर जसं नाव आहे त्या ठिकाणी आपण टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्टुडंट स्टेट कोड जरी नाही टाकला तरी चालेल किंवा गार्डियन्स नेम नाही टाकलं तरी चालेल, परंतु बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी टाकाव्या लागतील. त्यानंतर आपण हा फॉर्म या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. सेव्ह यावरती आपण क्लिक करावं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा एक कन्फर्मेशनचा मेसेज दिसेल. या ठिकाणी मुलाचं नाव म्हणजे स्टुडंटचं नेम बरोबर आहे का, तर आपण या समोर जो बॉक्स आहे त्यावरती टिक करावं. वडिलांचं नाव बरोबर असेल टिक करायचं, आईचं नाव बरोबर असेल टिक करावं आणि डेट ऑफ बर्थ बरोबर असेल तर टिक करावं. तर लक्षात ठेवा ही सगळी माहिती बरोबर आहे का याची खात्री करायची, कारण एकदा का आपण कन्फर्म केलं तर नंतर त्याच्यामध्ये बदल होणार नाही. अशा प्रकारची या ठिकाणी सूचना आहे. जर यामध्ये काही तुम्हाला बदल करायचा असेल तर आपण या ठिकाणी क्लोज करावं किंवा या ठिकाणी कॅन्सल करावं आणि त्यानंतर योग्य तो बदल या फॉर्म मध्ये करावा. परत एकदा सेव्ह करावं आणि नंतर आपण या प्रत्येक याच्या माहिती समोर टिक करायची आहे आणि आपली माहिती बरोबर असेल याची खात्री असेल तर आपण कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म यावरती आपण क्लिक केलं की विद्यार्थ्याची एंट्री या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याची एंट्री करण्यासाठी ऍड न्यू स्टुडंट यावरती आपण क्लिक करावं. परत दुसऱ्या विद्यार्थ्याची एंट्री आपल्याला पूर्ण करता येईल आणि या ठिकाणी जर करायची नसेल तुम्हाला एंट्री तर आपण गो टू न्यू एंट्री लिस्ट यावरती क्लिक करायचं. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या काही विद्यार्थ्यांच्या एंट्री केल्या आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी ऍड झालेली दिसेल. तर आता या ठिकाणी नंतर पुढचं काम आहे की या ठिकाणी GP, EP, FP हे जे काही फॉर्म आहे ते आपण एक एक करून पूर्ण करायचं आहे. परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी पहिलीची मुलं असतील त्या सर्व मुलांची नावं या ठिकाणी ऍड स्टुडंट यावरती जाऊन ऍड करायचे आहेत. बाकी या ठिकाणी ही माहिती नंतरही भरू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला GP म्हणजे या ठिकाणी जी जनरल इन्फॉर्मेशन आहे, जनरल डिटेल्स आहेत त्याची माहिती या ठिकाणी फिलअप करावी लागेल. तर अशा प्रकारे ही माहिती फिलअप करून तुम्ही या ठिकाणी ही माहिती सेव्ह करायची आहे नेक्स्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नवीन एंट्री या ठिकाणी युडायस प्लस वरती HDMS पोर्टलवरती सुरू झालेली आहे. तर तुम्ही इयत्ता पहिलीच्या मुलांची नाव या ठिकाणी अशा पद्धतीने ऍड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून HDMS पोर्टलवरती इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री करण्यासाठी टॅब ऍक्टिव्ह झालेला आहे. नवीन मुलांची माहिती आपण कशा पद्धतीने फिलअप करायची, नवीन मुलं कशा पद्धतीने ऍड करायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.